नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो. या सत्रामध्ये काही विशेष व्यक्तींची जीवनगाथा या सत्रामध्ये जाणून घेत असतो. यामध्ये सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे अशा व्यक्तींची जीवनगाथा या सत्रात आपण जाणून घेत असतो. आजच्या या सत्रात आपण MGK मेनन यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. मंबिल्ली कलातील गोविंद कुमार मेनन. MGK मेनन हे त्यांचं संपूर्ण नाव. MGK मेनन हे भारतीय भौतिक शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी वैश्विक किरणांचा उपयोग करून मूलभूत कणांवर टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये संशोधन केलं होतं. विज्ञान मुत्सद्दी MGK मेनन यांचा जन्म 28 ऑगस्ट 1928 रोजी मंगळूर, कर्नाटक या ठिकाणी झाला. आज आपण त्यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. होमी भाभा यांच्या आग्रहास्तव 1955 मध्ये ते टाटा या मूलभूत संशोधन संस्थेत दाखल झाले. त्यावेळी संस्था नुकतीच बेंगलोरहून मुंबईला हलवली होती. 1966 मध्ये विमान अपघातात भाभा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तेव्हा टाटा मूलभूत संस्थेच्या संचालकपदी JRD टाटांची नेमणूक केली. त्यावेळी ते 38 वर्षांचे होते. 1975 पर्यंत मेनन या संस्थेचे संचालक राहिले. या संस्थेत असताना थोर संशोधक CV रमन यांनी मेनन यांना रामन ट्रस्टवर नेमले होते. त्यामुळे रामन यांच्या निधनानंतर राम रिसर्च या संस्थेची जबाबदारी सुद्धा त्यांच्या खांद्यावर पडली. 2 दशकांहून अधिक कालावधीत त्यांनी भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान धोरण निर्मिती यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. विक्रम साराभाई यांच्या निधनानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आग्रहास्तव भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 1972 मध्ये 9 महिने काम केले. 1974 मध्ये संरक्षण मंत्र्यांची वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले होते. 1974 ते 1978 या कालावधीत ते संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. 1978 मध्ये केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे ते सचिव होते आणि 1980 मध्ये पर्यावरण विभागाचे सचिव म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले होते. 1982 ते 1989 या कालावधीत नियोजन आयोगाचे सदस्य होते, तर 1980 ते 1989 या कालावधीत ते पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार राहिले. 1989 ते 1990 दरम्यान मेनन यांनी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. सरकारच्या मंत्रिमंडळात 1989 मध्ये त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद देखील भूषविले होते. 1990 ते 1996 या कालावधीत ते राज्यसभेचे खासदार होते. मेनन 1972 मध्ये काही काळ इस्रोचे चेअरमन होते. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. 1961 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, तर 1968 मध्ये त्यांना पद्मभूषण आणि 1985 मध्ये पद्मविभूषण हे 3ही पद्म पुरस्कार प्राप्त झाले होते. 1960 चा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हा देखील त्यांना मिळाला होता. विद्यार्थी मित्रांनो, आज 28 ऑगस्ट MG मेनन यांचा आज जन्मदिन. त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयी आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी.
तोपर्यंत ऐकत रहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.